नमस्कार मंडळी. मी बाबूराव. हो, पण बाबूराव फक्त बाहेर गेल्यावर. घरी मात्र बाबूराव आमच्या कारभारणीसमोर. कारभारीण म्हणजे आमची गंगी. झकासबाई आहे, खसा खाय. तिच्यासमोर उभं राहणं खूप कठीण आहे, पण मनाने लय चांगली आहे, अगदी मजावाणी. तसं काय मी बाजारहाट कधी करत नाही, पण आज आमची गंगी सकाळीच आली माझ्याजवळ. म्हणते कशी, बाबू माझं एक काम वाईच करणार का? आता म्हटलं ही एवढी गुलू बोलतीये, काय काम आहे हिचं? तर म्हणते कशी, बाजारात जायचं आणि भरताची वांगी घेऊन यायची. म्या लावला डोक्याला हात. अरे कधी तो बाजारहाट केला नाही, ही तिकडे दौडते. पण म्हटलं जाऊया बाया, नाही तर काय खरं नाही. शेवटी बायकोला घाबरायला लागतं ना, करताय काय. मग गेलो बाजारात. मंडईत शोधतोय कुठं काय भाजीवाला चांगलं आहे का. एका ठिकाणी गेलो. त्याला म्हटलं बाबा मला भरताची वांगी दे. तो म्हणतो आमच्याकडे भरताची वांगी नाही आहेत. मग म्हटलं रामाची दे, लक्ष्मणाची दे. माझ्याकडे बघायला लागला येड्यावानी. अरे म्हटलं अशा काय बघतोयस, काय बैल वाटलो की काय तुला, खोयागत बघतोय. नाही बाबा, आमच्याकडे भरताची वांगी नाही म्हणतो. अरे पण बायकोनी सांगितलंय भरताची वांगी घेऊन ये. अरे तिलाच विचार काय ती. गंगीला फोन लावला. अगं बाय, भरताची वांगी मिळत नाहीयेत. रामाची म्हटलं, लक्ष्मणाची म्हटलं तर ती बी मिळत नाहीत. तशी खेकसली अंगावर. अहो तुम्हाला काही कळतं का? भरताची म्हणजे ज्याचं भरीत बनवतात ती वांगी, मोठी मोठी. म्या म्हटलं असं होय, काय करणार, कधी मंडईत गेलोच नाही ना. आणतो बाया. शेवटी दुसरा पर्याय नाही, नाही तर घरी काय खरं नाही. जातो.